विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. इंग्लिशच्या पेपर नंतर बरीचशी मुलं अगदी 2:45 वाजेपर्यंत सेंटरवरतीच डिस्कशन करत बसले होते, की पेपर कसा गेला, काय गेला, कुठला प्रश्न हे आलं होतं, ते आलं होतं, लेंदी पेपर होता, अवघड होता. आज ही चूक करायची नाहीये. म्हणूनच हा मी व्हिडिओ अपलोड करतोय. नो डिस्कशन ॲट ऑल. पेपर बाजूला ठेवा फिजिक्सचा. एम-सी-क्यू प्लीज क्रॉस चेक करू नका. किती प्रश्न बरोबर आले, किती चुकले, किती अटेम्प्ट केले याच्यावर काहीही डिस्कशन नकोय. आपल्याला केमिस्ट्रीचा पेपर द्यायचा आहे. मी तुम्हाला सांगतोय आत्ताच्या आत्ता जितक्या लवकर होता येईल तेवढं घरी पोहोचा. ओके. घरी पोहोचला असाल, मग हा व्हिडिओ बघत असाल, तर पहिला जेवण केलं का? जेवण करा. ओके. जेवण शांत चित्ताने करा. त्यावेळेस पण फिजिक्सचा पेपर जवळ ठेवू नका. पेपर झालेला आहे, तुम्ही तो लिहिलेला आहे. त्यात आता काहीही बदल होऊ शकत नाही. हे अतिशय म्हणतो ना आपण सत्य आहे, यात काही बदल होणार नाहीये. मग अशा वेळेस शांत मनाने जेवल्यानंतर एक 30 मिनिटं, 40 मिनिटं, जास्तीत जास्त 1 तास. चला मी तुम्हाला 1 तास देतोय. ओके. तुम्ही आराम करा. आणि काही जरी झालं ॲट एनी कॉस्ट, की 4 वाजता आपल्याला काय करायचं आहे, की 4 वाजता आपल्याला केमिस्ट्रीला सुरुवात करायची आहे. ओके. आता केमिस्ट्री म्हणलं तर बाळांनो मी तुम्हाला सांगू का, की ॲक्चुअली काय माहिती का, की केमिस्ट्री म्हणलं की तुम्हाला किती टॉपिक आहेत रे? 16 टॉपिक आहेत का? आता मी तुम्हाला केमिस्ट्रीचं एक पेपर पुस्तक ओपन करतोय. ओके. आणि आपण त्यात इंडेक्स चेक करूया. बघा मी काय सांगतोय ते शांत चित्तानं लक्ष द्या. ओके. मी काय करतोय बघा. ओके. हं. हां, आता लक्ष द्या व्यवस्थित. 16 टॉपिक आहेत. ओके. 16 टॉपिक आहेत. उद्याचा एकच दिवस सुट्टी आहे आपल्याकडं. आज थोडासा कंटाळा आलेला आहे. आज रात्री जागरण होणार नाही. करायचं पण नाहीये आपल्याला. विनाकारण जागरण करायची नाहीये. आणि हे जे टॉपिक आहे ना, ग्रुप 16, 17, 18 असेल, ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन, कोऑर्डिनेशन कंपाउंड. आपण जर टॉपिक वाईज अभ्यास करत गेलो, तर हे होणार नाहीये. तर माझं तुम्हाला स्ट्रिक्टली काय सांगणं आहे ते लक्षात घ्या, की तुम्ही अभ्यास करताना ठरवा काय करायचंय तुम्हाला अगोदर? मी हे नेहमी सांगत आलोय, की केमिस्ट्रीमध्ये डेफिनेशन्स खूप विचारल्या जातात 10 ते 15 मार्काला. सुरुवात करा डेफिनेशनला. बरं त्यात ऑर्गॅनिक मधल्या पण डेफिनेशन करा. डिफाइन, अमाइन, गिव्ह, क्लासिफिकेशन. आय-यू-पी-एस-सी नॉमेनक्लेचर पण करून टाका. ओके. डेफिनेशन नंतर डायग्राम, त्याच्यानंतर डिस्टिंग्विश, त्याच्यानंतर डेरिव्हेशन्स, ओके. त्याच्यानंतर न्यूमेरिकल्स, त्याच्यानंतर लॉज, हे सेक्शन करा. हे केमिस्ट्री आहे बाळांनो. लॉज फिजिक्स सारखे 25-30 नाही आहेत. लेस दॅन 10, 10 पेक्षा कमी. डेरिव्हेशन्स 10 पेक्षा कमी आहेत. डिस्टिंग्विशचे प्रश्न सुद्धा 10-12च असतील. फिजिक्स सारखे 22-23 प्रश्न नाही आहेत. डायग्राम फक्त इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिक करायचं लक्षात घ्या. डेफिनेशन्स ढिगाण आहेत. ओके. डेफिनेशन्स ढिगाण आहेत. त्या आज संपवा. ओके. आत्ता सुरुवात करा. मग फायदा होईल लक्षात घ्या. म्हणजे मी सांगतोय काय पहिली गोष्ट रेस्ट घ्या. 4 नंतर सॉरी पी-एम बरं का, ए-एम नाही. 4 नंतर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करणार आहे लक्षात घ्या. पण आता रेस्ट घ्या. बरं करणारच असाल तर माझी रिक्वेस्ट आहे अनुभवातून सांगतोय, तुम्ही टॉपिक वाईज जाऊ नका. ओके. इथं नवनीत अपेक्षित उपयोगी पडतंय. त्यांनी सगळ्या डेफिनेशन, सगळे डिस्टिंग्विश एकत्र दिलंय. उत्तर त्यातलं घेतलं पाहिजे असं नाहीये बरं का. तुम्ही अगोदर ज्या पुस्तकाचा वापर केलाय त्यातूनच उत्तर तुमच्या नोट्स वापरा. पण क्वेशन शोधण्यासाठी 21 अपेक्षेचा वापर केला तरी काही हरकत नाहीये. बरं फिजिक्सचा पेपर कसा गेला हे सुद्धा कमेंटमध्ये मला ऐकायचं नाहीये. मी पेपर बघेन, मला कळेल तुम्हाला पेपर कसा गेला असणार आहे. मग त्याच्यानुसार तुम्हाला मी सांगतो तो पेपर बाजूला ठेवून जर केमिस्ट्रीकडे वळालो नाही, तर तोटा काय होईल माहिती आहे का? फिजिक्सच्या टेन्शनमध्ये आजचा दिवस वाया घालवला ना, तर उद्या असं वाटेल तुम्हाला, की आता एक परवाच पेपर असणार आहे मग. मग ती वेळ पुन्हा भरून निघणार नाहीये. मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या ऑफलाईनच्या मुलांना नेहमी गमतीने सांगतो. 11वीच्या, की फिजिक्सचा पेपर झाला ना, मोठे कॉलेज आहेत आमच्या इथं, जरा गेटच्या इथं बाहेर उभारून गंमत बघा. मुलांना किती तणावात असतात. जास्तीत जास्त मुलांना पेपर अवघड गेलेला असतो, पण ते आपल्याला समजणार आहे. 20, 30, 40 मार्काचा पेपर अटेम्प्ट केला ना, सोपं गेलं मग. त्यात काय एवढं एवढं अवघड आहे म्हणूया आपण. आपल्याला सांगतो जे झालंय ते विसरून नवीन सुरुवात करणं हे जमलं पाहिजे. हां, जमलंच पाहिजे. यश, अपयश या गोष्टी सोडून द्या आता. त्याच्यावर विचार करण्याची वेळच नाहीये. एक छोटीशी रेस्ट. 4ला मी पण व्हिडिओ अपलोड करणार आहे. वाट बघा. ऑल द बेस्ट.